मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात काय काय घडलंय ते सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, राजकुमार आता खूपच अस्वस्थ असतो। त्याला कळतच नसतं की भैरवीने आपल्याला इथे कशासाठी बोलवलं आहे। आता मात्र थोड्याच वेळात भैरवी त्या ठिकाणी येते। त्यावेळी राजकुमार विचारू लागतो की काय ग, काय झालं? तुझी आणि तिची भेट झाली का? काय बोलली ती तुला? त्यावेळी भैरवी म्हणू लागते की हो, आज तिची आणि माझी भेट झाली। मला सांग, तिची माझ्या समोर बोलण्याची लायकी तरी आहे का? मी ना तिला चांगलीच धमकावून आलेली आहे। आता पुन्हा ती माझ्या वाटेला सुद्धा जाणार नाही। राजकुमार म्हणू लागतो की मला सांगते सगळं काही ठीक आहे, पण त्यावेळी जगन्नाथ आणि तिच्याशिवाय तिथे अजून कोणी होतं का? म्हणजे एखादं लहान मूल वगैरे? तेव्हा मात्र भैरवी स्पष्टपणे नकार देते। पण तरी सुद्धा राजकुमार तिला खोदून खोदून विचारू लागतो की खरंच त्या ठिकाणी दुसरं कोणी नव्हतं ना? म्हणजे तुला लहान मुलाची कपडे, युनिफॉर्म असं काहीच दिसलं नाही का? त्यावेळी भैरवी मात्र वैतागून म्हणू लागते की राजकुमार, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझा काही मेमरी लॉस झालेला नाहीये, मी तुला सांगितलं ना। तिथे फक्त ते दोघेच जण होते, बाकी कोणी नाही। पण नेमकं काय घडलंय? तुम्हाला इतकं खोदून खोदून काय विचारतोयस? हे बघ, आता माझ्यापासून काहीच लपवू नकोस। तेव्हा मात्र राजकुमार तिला म्हणू लागतो की 8 वर्षापूर्वी त्या जगन्नाथने भविष्यवाणी केली होती, सावलीचं मूलच तुझ्या विनाशासाठी कारणीभूत ठरेल। आणि जर खरंच तिचं मूल अस्तित्वात असेल ना, तर मला मात्र त्याला संपवून टाकावं लागेल। हे ऐकून मात्र भैरवी खूपच चिडते आणि म्हणू लागते की राजकुमार, जर का तू त्या मुलाला किंवा मुलीला हात लावला ना, तर याद राख, माझे इतकं वाईट कोणीच नसेल। आता भैरवीला असं बोलताना ऐकून राजकुमारला मात्र आश्चर्य वाटतं। तो भैरवीला विचारू लागतो की तुला काय झालं? तू कशाला त्या सावलीच्या मुलांची काळजी करतेस? भैरवी हसतच म्हणू लागते की जगन्नाथने काय भविष्यवाणी केली आहे, सावलीचं मूल तुझ्या विनाशाचं कारण ठरेल। तर कदाचित असंही असू शकतं की जर का तू त्या मुलाला मारून टाकलं तर मात्र तुझा विनाश होईल। ते ऐकून मात्र राजकुमार थोडासा काळजीत पडतो, विचारात पडतो। भैरवी त्याला म्हणू लागते की हे बघ राजकुमार, मी इथे परत आली त्या सावली सोबतचा माझा हिसाब चुकता करण्यासाठी। त्यामुळे तू उगाच मध्ये मध्ये करू नको, तुझा जो काही हिशोब आहे ना तो नंतर चुकता कर। पण आता मला शब्द दे, जर का सावलीला मुलगा किंवा मुलगी असेल तर मात्र तू त्याला हातही लावणार नाही, त्याच्या वाटेला सुद्धा जाणार नाही। तेव्हा मात्र राजकुमार नाईलाजाने हो म्हणतो, भैरवीला तो शब्द देतो आणि मग भैरवी तिथून निघून जाते। आता राजकुमार मात्र भैरवीचा जो कोणी असिस्टंट असतो त्याला खंड्याबद्दल विचारतो आणि म्हणू लागतो की काय रे, तुला काही माहिती कळाली का? त्यावरती तो माणूस म्हणू लागतो की हो, मला माहिती मिळाली आहे, पण मी कन्फर्मेशनची वाट पाहतोय। ते ऐकून मात्र राजकुमार खुश होतो आणि म्हणू लागतो, पण ज्या वेळेला तुला पूर्ण माहिती समजेल ना, तेव्हा मला सांग। आणि मग तो सुद्धा तिथून निघून जातो। पण राजकुमार मात्र मनाशी म्हणू लागतो की मी भैरवीला शब्द तर दिला आहे, पण चुकून जरी सावलीचं मूल माझ्या समोर आलं ना, तर मात्र मी त्याला सोडणार नाही, मी त्याला मारून टाकेन। त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकटेशजी आणि सावली भैरवी बद्दल बोलू लागतात। भैरवीने दिलेल्या धमकीमुळे ते दोघेच जण खूपच काळजीत असतात। सावली म्हणू लागते की मला ना खरंच त्या बाईची भीती वाटायला लागली, कारण त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सूड दिसत होता। त्यावेळी व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, मग चल आपण ना परत आपल्या बेळगावला जाऊयात। त्यावेळी सावली म्हणू लागते की पण व्यंकटेशजी, तिकडे तो रतन आहे, आपण तिकडे गेलो तरी आपल्याला काही सुखाने जगता येणार नाही। तर व्यंकटेश म्हणू लागतो की तर आपण माझ्या आजोळी जाऊया, तिथे तर आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही। तर जगन्नाथ म्हणू लागतो की अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही काय आयुष्यभर अशी शहर आणि घर बदलत बसणार आहात का? आणि मग तो स्पष्टपणे सावलीला सांगू लागतो की सावली, आता ना फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे, मीडिया समोर येणं। आता जोपर्यंत तू सगळ्यांसमोर येत नाही आणि तुझी बाजू सांगत नाही ना, तोपर्यंत या ज्या काही चर्चा होत आहेत ना, त्या काही थांबणार नाहीत। त्यामुळे आता तुला समोर यावंच लागेल, नाहीतर खरंच तुझ्या चारित्र्यावर डाग लागू शकतो। आता सावली निर्णय घेते की काही झालं तरी आता सगळ्यांच्या समोर यायचं आणि जे काही सत्य आहे ते सांगायचं। त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की राजकुमारला खंड्याचं लोकेशन कुठे आहे ते समजलेलं असतं। आता ते लोकेशन पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते असतं ते म्हणजे मेंढ्यांचं घर। ते पाहून राजकुमार मात्र खूपच घाबरतो आणि त्याला प्रश्न पडतो की खंड्या इथे कसा काही येऊ शकतो, आणि तो जर काही इथे आला असेल तर नेमका कुणाला भेटण्यासाठी। आणि मग त्याला मोनिकावरती संशय येतो। तो रूमचा दरवाजा वगैरे बंद करतो आणि मोनिकाचा गळा दाबून तिला विचारू लागतो